गुरुवर्य आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, आधीच खूप उशीर झालेला आहे. मला फक्त एक सांगायचं होतं की मी आता बापूसाहेबांना मला 21 वर्ष झाले लग्न करून. बापूसाहेबांबद्दल बोलायचं तर एकच गोष्ट आहे की मला ते नेहमी म्हणतात की माझ्या लोणीच्या मुली शिकल्या पाहिजेत आणि त्यांना बाहेर जायला अडचण होते, त्यांना लोणीमध्ये शाळा पाहिजे. त्या जर इथं शिकल्या, बऱ्याचशा मुली असं आहेत की त्या अर्धवट शिक्षण सोडून देतात का तर लोणीमध्ये शाळा नाही आहे. तर त्यांची तळमळ मला नेहमी दिसायची की आणि आज मी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावर मला तो अनुभव आला की खरंच त्यांनी किती मोठं कार्य केलेलं आहे. आज एवढ्या मुली पाहून खरंच खूप आनंद होतोय. सरांशी चर्चा झाली, 700 ते 800 मुली आज इथून शिकून बाहेर पडल्यात आणि त्यांनी जे कार्य चालू केलं होतं ते खरंच कुठंतरी आज फळारूपाला आलेलं आहे. आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मला एक आठवण येते की सावित्रीबाई फुलेंनी 1 जानेवारी 1848 रोजी भिडेवाड्यात एक शाळा चालू केली होती मुलींसाठी आणि बापूसाहेबांनी पण 1997 रोजी एका वाड्यातच शाळा चालू केली होती. तर त्यांनी पण ती सुरुवात केली. त्यांचा उद्देश तोच होता की मुलींसाठी शाळा पाहिजे आणि जे सावित्रीबाई फुलेंनी केलं की लोकांचा विरोध पत्करून मुलींसाठी शिक्षणाची दारं उघडी करून दिली. मला सावित्रीबाईची एक गोष्ट सांगायला खूप आवडेल तुम्हाला सगळ्यांना. त्या शाळेतून घरी आल्या, त्या खूप तापाने फणफणत होत्या. ज्योतिबारावांनी विचारलं तुला ताप का आला, तर त्या म्हणे की मला एक साडी घेऊन द्या, माझा ताप निघून जाईल. ज्योतिबारावांना आश्चर्य वाटलं की अरे माझी बायको तर अशी नाही आहे की साडीसाठी तिचा ताप येतोय किंवा ती रुसते. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी तिच्या मागे जायचा विचार केला. तर त्यांनी पाहिलं की लोक त्यांच्या अंगावर शेण टाकतायत, चिखल टाकतायत. त्या ज्यावेळेस शिकवायला जात आहेत मुलींना त्यावेळेस, आणि त्यामुळे तिथं जाऊन स्नान करायच्या आणि त्या ओल्या कपड्यांनी त्या शिकवायच्या मुलींना आणि त्याच्यानंतर त्या ज्यावेळेस घरी यायच्या ओल्या कपड्यांनी त्यावेळेस त्यांना तापानी भरलेलं असायचं त्यांचं अंग. तर मग त्यावेळेस ज्योतिबारावांना कळलं की आपली बायको मुलीच्या शिक्षणासाठी किती कष्ट घेते आणि आपण ते कुठेतरी विसरत चाललो आहे आजच्या दिशेला की ज्या लोकांनी, महान लोकांनी आज आपल्यासाठी शिक्षणाची द्वारं खुली केली त्याचा आपण पुरेपूर फायदा 100% घेतला पाहिजे. आणि तुमच्या आपल्या लोणी गावात एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बापूसाहेब आहेत की शिक्षणासाठी पैसा लागत नाही. ही आपली फार मोठी चूक आहे की शिक्षणासाठी फॅन पाहिजे, AC रूम पाहिजे, टेबल पाहिजे, ट्यूब पाहिजे तरच अभ्यास होतो. असं काही नाहीये. बापूसाहेब खूप गरीब घरातून आले आहेत, त्यांनी खूप स्ट्रगल केलं आहे आणि आज जे ते स्थानावर आहेत त्या स्थानावर शक्यतो मला तरी वाटत नाही लोणीतला कुठला नागरिक त्या स्थानापर्यंत पोहोचू शकेल. आम्ही तर त्यांच्या नका इतकेपर्यंत जाऊ शकणार नाही, पण त्यांच्यातले जे चांगले गुण आहेत ते आपण नक्की घेऊ शकतो आणि जे काही त्यांनी चांगलं आत्मसात केलं आहे त्यांच्याकडनं आपल्याला ते शिकणं गरजेचं आहे. एवढंच मी बोलू शकते. आणि अजून इथून काही जे आम्ही आता शाळेत पाहतोय, ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदा व्हिजिट करतोय शाळेला आणि आम्ही नक्कीच प्रत्येक कार्यक्रमाला इथं नक्की सगळ्यांना व्हिजिट देऊ आणि नवीन नवीन काय सुधारणा करता येतील तर नक्की लक्ष घालू. एवढं बोलून मी 2 शब्द. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि खाली बसलेले सगळे आमचे बालमित्र मैत्रिणींनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनासाठी इथं आल्यानंतर आणि तुमच्या सगळ्यांचे भाषणं आणि जे काही शिवाजी महाराजांबद्दल असेल, आंबेडकरांबद्दल असेल किंवा प्रजासत्ताक दिनाबद्दल तुम्ही बोललात ते ऐकून खूप छान वाटलं. सगळ्यात आधी सगळ्या भाषण दिलेल्या लोकांचं आपण अभिनंदन आणि कौतुक करू, कारण पुढे येऊन बोलणं हे खरंच अवघड असतं आणि बऱ्यापैकी सगळ्यांनी तो प्रयत्न केला. काही लोक विसरले, काहींना सरांनी लवकर संपवून जा म्हटलं. तर सर पुढच्या वेळेस अर्धवट सोडून कोणालाही पाठवू नका. तो बोलायचा जो धीर त्यांनी केलाय तो धीर तुम्ही आणखी 2 मिनटं घेऊन पूर्ण करा आणि मग जा. आणि पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं कसं बोलता येईल याच्याकडेही तुम्ही लक्ष घाला. आम्हाला कधी शाळेच्या टायमामध्ये बोलता आलं नाही आणि एक आवर्जून सांगायचं म्हणजे बरेचसे लोकांनी पाठांतर जे केलं होतं ते फार चांगलं केलं होतं, पण मी जर असा पटापट बोलायला लागलो आणि तुम्हाला काहीच कळलं नाही त्याच्यामध्ये मी काय सांगू इच्छितोय तर तुम्हाला कळेल का? त्यामुळे योग्य ठिकाणी पॉज घेणं, योग्य ठिकाणी थांबून तुम्हाला जो काही मेसेज द्यायचा आहे तो मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचेल याची तुम्ही काळजी घ्यावी अशी मी तुम्हाला एक विनंती करतो. आणि आठवले कुठे? आठवले मगाशी जो बोलला चांगला, दयानंद उभा राहा ना.
तुझं भाषण कोणी लिहिलं रे? तूच लिहिलं का? त्यांना अजून एक 100 रुपये माझ्या तर्फे देऊ, कारण फार चांगलं लिहिलं होतं. मला वाटलं कोणीतरी शिक्षकांनी लिहून दिलं असावं, पण ह्या ज्या पद्धतीने ते लिहिलेलं होतं, आम्ही दोघं किरण शेठ आणि आम्ही बसल्यावर सगळ्यात पहिला विषय तोच झाला की एक तर लिखाण खूप चांगलं आहे आणि बोलण्याची जी कमांड होती ती पण फार चांगली होती. तर सगळ्यांना माझं सांगणं तेच राहील की शाळेमध्ये येऊन अभ्यास करणं हे सगळ्यात सोपं काम आहे, ते सगळेच करतात. पण जसं मुलींचं कौतुक केलं बापूसाहेबांनी आणि अश्विनी मॅडमनी की मार्क्स वगैरे फार चांगले येत आहेत मुलींचे. आता त्यांच्यामध्ये थोडंसं मला बोलण्यामध्ये एकतर नंबर्सही कमी होते आणि थोडीशी अजून त्याच्यामध्ये जर इम्प्रूव्हमेंट केली, कारण शाळेचे मार्क्स हे शाळेपुरतेच राहतात, त्यानंतर जे असते ते तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आणि ती तुम्ही जर केली तर आणखी समाजामध्ये वावरण्यास म्हणा किंवा तुम्हाला ज्या काही क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी चांगल्या प्रभावीपणे तुम्हाला व्यक्त करता आलं पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि काकडे सर कुठे गेलेत? बरं, मग आता यांच्यावर थोडंसं लक्ष देऊन ते कसं सुधारता येईल ते पाहूयात. एक खंत अशी व्यक्त करायची होती, मागच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस वार्षिक स्नेह मेळावा आपण करणार इथून पुढं असं सांगितलं होतं, पण आता मला वाटतं 1 वर्ष होत आलं पण कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. मोदिक सर, हां म्हणजे माझी अपेक्षा होती तुमच्याकडनंच काहीतरी प्रस्ताव येईल म्हणून, तर अजून 1 वर्ष पण वाट बघू शकतो आपण, पण तो तुमच्याकडनं आला तरच करणार आहेत आपण. आणि मुलांना मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्या मागं लागून ते हे करा, पण तुम्ही पण त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही. तसंच एक ग्राउंड मारता मारता आपल्याकडं ग्राउंड खूप मोठं आहे. आपली याची इलेक्ट्रॉनिकची लॅब जी सँक्शन झालेली आहे ती पण फार चांगली आहे. तर ह्याच्या संदर्भात आणखी काय तुम्हाला काही खेळाचे सामने म्हणता येतील किंवा आंतरशालेय इलेक्ट्रॉनिकच्या लॅबच्या काही कॉम्पिटिशन्स असतील त्या आपल्या शाळेमध्ये भरवता येत आहेत का याच्यावर विचार करा. मग असे मी सरांशी बोललो तसं, पण कमीत कमी म्हणजे तसं काही केलं तर लोकांचं आपल्या शाळेत तालुक्यातून म्हणा किंवा आजूबाजूच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून म्हणा येणं चालू होईल. आणि दुसरी गोष्ट तुमचा सगळ्यांचा कॉन्फिडन्स मुळात वाढेल आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन तुम्ही त्यातही थोडंसं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये लक्ष घालायला असं मला वाटतं. तर त्या या 2-3 सूचनांकडे लक्ष काय देता येतं आहे का पहा. आणि एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो. त्यावेळेस ज्यावेळेस मी भाषणं ऐकली त्यावेळेस मला समजलं की मुलीसुद्धा कमी नाही. जरा मुलांना म्हणावं टाळ्या वाजवा. आता हा मुलींचा विजय झाला. गट तर माझा मुलगा अमोल त्यानं त्या ठिकाणी जे डायबेटिकवर औषधं तयार झाली, संशोधन केलं आणि परत तुम्हाला जाग्यावर आणून साखर तुमची कशी बंद होईल त्याच्याबद्दल काही गोष्टी पूर्ण केल्यात. मी नुकसान केली त्याची की चल आपल्या गावाकडं इथं काही करू. तोही काय माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला, आला.
तुम्ही मध्ये ऐकलं असेल, एक इलेक्ट्रॉनिक चिप पोटात बसवायची आणि ती परत जिथं आपला इन्शुलिन तयार होतं, आपलं ज्यांना डायबिटिक होतं त्यांचं ते कमी 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 होऊन बंद होतं. परंतु त्यांनी त्याच्या संशोधनानं की ते एकदा ते बसवलं 6-7 महिने तरी त्याला कुठलाही त्रास नाही. सोया वापरा, औषध गोळ्या खा, अशा पद्धतीचं नाही. मित्रहो आणि माझी सुनबाई हे जवळजवळ माझ्या हातावर हात देऊनच चालते. सगळ्यांना मिठास बोलणं, सगळ्यांसाठी काम करणं आणि काम करत असताना कुणालाही न दुखावणं. आणि जसं सीए म्हणजे काय, चार्टर अकाउंटंट, फार मोठी डिग्री आहे ती. सीए झाला तर त्याला पैशाचं कमी पडत नाही. तद्वत तिनं त्या अभ्यासामध्ये सुद्धा लक्ष देऊन सीए लोकांशी डायरेक्ट जाते, गव्हर्नमेंटचा टॅक्स भरते, इन्कम टॅक्स भरते आणि सगळ्याशी गोड बोलून असते. अजून कोणाला बोलायचं असेल एक आदर्श माता तर आहेच आहे, परंतु आज 300 ते 500 माझे स्टाफ लोकांना ती तितक्याच मुलांच्याच इतकी माया देऊन तिचा कंपनीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. आज इथे जमलेले लोणी गावचे प्रथम नागरिक अध्यक्ष श्री निंबाळकर साहेब, या संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब, सन्माननीय व्यासपीठ, इतर ग्रामस्थ तसेच माझे विद्यार्थी मित्र. आधीच भरपूर वेळ झालेला आहे, त्यामुळे जास्त वेळ घेण्यात हे नाही, कार्यक्रम उशीर होत चालला आहे. फक्त एक सांगायचं होतं की मगाशी बोलल्याप्रमाणे ह्या भागाला बहुतेक खडखडी म्हणायचो आम्ही लहान असताना. खडकाळा भाग होता, खडखडी असायची. ह्या खडखडीवर आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्ही ते क्रिकेट आणि विटी दांडू वगैरे खेळायचो. ते खेळत असताना असं वाटलं नव्हतं की ह्या ठिकाणी एवढं मोठं बदल म्हणा किंवा प्रगती एवढी होऊ शकते. आमच्या आजी कैलासवासी मामी म्हणायचो आम्ही त्यांना, यशोदाबाई यांनी आमच्या वडिलांजवळ बापूसाहेबांजवळ विषय काढला की आपल्या गावातल्या ज्या मुली आहेत, या मुली प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर एक तर शिक्षण सोडून देतात, का तर बाहेरगावी जाण्याची सोय नाही, गावामध्ये शाळा उपलब्ध नाही, जवळच्या 3-4 गावातही हायस्कूल नसल्यामुळे मुलींची शिक्षणाची अडचण होते आणि पर्यायाने मुली शिक्षण अर्धवट सोडून देतात. तर त्यामुळं वडिलांनी आणि आजींनी एकत्र बसून विषय घेतला. त्यांनी त्याप्रमाणे शाळेचा प्रस्ताव दिला. माझ्या माहितीने 1996 साली आपल्या शाळेचा प्रस्ताव सुरू झाला. 2000ला मान्यता आली. गेली 28-29 वर्षाला शाळा इथे आहे. साधारण 2500 मुलं इथनं शाळेतनं बाहेर पडली, जी आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अतिशय चांगल्या उच्च पदावर कार्यरत आहेत. त्या 2500 पैकी साधारण एक 800 ते 900 मुली आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. आज आपण ज्या शाळेत शिकतोय आपल्याला सर्व सुविधा ह्या गावात मिळत आहेत. आपल्याला त्याचा खरं तर अभिमान असायला पाहिजे आणि आपण शाळेसाठी जेवढं काय आपल्याला चांगलं काम करता येईल हे आपण काम केलं पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे, शिक्षणामध्ये तुम्ही सर्व लोक चांगलं काम करताय. शिक्षणाबरोबरच इतर जे तुमचे कलागुण असतील त्यालाही वाव द्या. क्रीडा असू द्या, संगीत असू द्या, नाटक असू द्या किंवा तुमचं बाकीचं कुठलेही खेळ असू द्या. आता मगाशी जे सांगितलं, व्हॉलीबॉलमध्ये आपला जो संघ येतोय मुलींचा हा उपविजेता ठरलेला आहे.
तर अशा पद्धतीने चांगलं काम केलं तर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेचं नाव होतंय. मला परवामध्ये मी कर्जतला होतो. कर्जतला मला एक जणांनी सांगितलं की आपल्या हायस्कूलचे विद्यार्थी कर्जतला गेल्यानंतर तिथले जे कॉलेज आहे कॉलेजमध्ये टॉपचे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या हायस्कूलचेच आहेत. वेगवेगळ्या विषयांमध्ये असतील किंवा वेगवेगळ्या खेळामध्ये असतील. इथे जी तयारी आपली करून घेतली जाते, मी सर्व शिक्षकांना, इथले जे आपले प्राचार्य आहेत कैलास काकडे सर्व, इतर सर्व शिक्षकगण, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. त्यांनी ज्या पद्धतीनं ही शाळा हँडल करतायत, बापूंच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेत आहेत, एक फाउंडेशन जे तयार केलं जाते, हे फाउंडेशन हे तुमच्या पुढच्या आयुष्यात तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. मगाशी आपल्या शाळेचे एक विद्यार्थी होते जे अमेरिकेला आहेत, झगडे साहेबांचे चिरंजीव. तर ते अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन जर तिथं आज तिथपर्यंत पोहोचले तर आपल्या तुमच्यात इथं पुढं बसलेला प्रत्येक विद्यार्थी ते विषय तो स्वप्न घेऊ शकतो. आपणही अमेरिकेला जायला काही अडचण नाही. थोडंसं अभ्यास आणि आपल्याला हार्डवर्क जे म्हणतो आपण, डेडिकेशननं आपल्याला काम करावं लागेल. तसेच आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी जे आता धुळे येथे कार्यरत आहेत, जज म्हणून कार्यरत आहेत, आपण सगळ्यांना ओळखतो आपण, सागडे साहेब, प्रवीण सागडे. तर ह्यांचा आदर्श तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. माझं म्हणणं एकच आहे, आज तुमच्यासमोर आपण इथे बसलोय, आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण इथे बसलोय. प्रजासत्ताक दिनाबद्दलही बऱ्याच लोकांनी सांगितलं. तर जी प्रजासत्ताक घटना, जी घटनाही आहे, राज्यघटना, जी ह्याला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस गेले, हस्तलिखित अशी जी घटना होती, ती अंमलात आलेला दिवस म्हणजे तो 26 जानेवारी. म्हणून आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण आज इथे जमलेलो आहोत. भरपूर देशानं प्रगती केली आहे. मागच्या 15-20 वर्षात जास्त प्रगती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. दळणवळण असेल, दूरसंचार असेल, मोबाईल असेल किंवा तुमचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केली. मला एकच अपेक्षा आहे की आपल्या शाळेचे विद्यार्थी तोच आदर्श, तोच ध्येय समोर ठेवतील आणि जास्तीत जास्त चांगल्या मार्कांनी, चांगल्या गुणांनी पास होतील आणि शाळेचंही नाव पूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात मशहूर करतील किंवा रोशन करतील. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या सोहळ्यासाठी जमलेले या विद्यालयाचे अध्यक्ष बाप्पू व त्यांचे कुटुंबीय, तसेच या विद्यालयाचे प्राचार्य काकडे सर व त्यांचे सहकारी आणि आमच्या गावामधील प्रतिष्ठित ग्रामस्थ, मला जे सांगायचं होतं ते सरांनी अगोदरच सांगून टाकल्यामुळं मला काही तुम्हाला जास्त सांगता येणार नाही. आणि आत्ता प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी संविधान आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व माहिती सांगितल्यामुळं मी तुमचा फार काही वेळ घेणार नाही. आणि ग्रामपंचायतीमार्फत आम्हाला जे जे करता येईल आणि विद्यालयाला मदत करता येईल ते आम्ही 100% करणार. आत्ता त्यांनी सांगितलं 2 रूम, तर 4 लाख रुपयाच्या 2 रूम 100% हायस्कूलला मिळतील आणि त्या द्यायची व्यवस्था आम्ही करू. बाकी ज्या ज्या गोष्टी करता आल्या त्या आम्ही प्रामाणिकपणे केल्यात. कॉलेजसाठी आहे शब्द वापरा. कॉलेजसाठी का? बरं. हां आम्ही काय टाकायचे हां 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 परंतु आपल्याला लवकरात लवकर कॉलेज आणि काही ट्रेनिंग स्कूल, म्हणजे जे काही कुशलता आहे, फक्त आपल्याला ऐकायचं आणि घरी जायचं. पण तुमच्या जीवनात बदल काय? या गावामध्ये जर बापूंनी हायस्कूल काढलं नसतं तर या गावाला प्रगतीचा मार्ग सापडला नसता. खरं तर या गावाला प्रगतीकडे नेण्याचं महान कार्य बापूंनी केलेलं आहे. कारण हायस्कूल काढण्यासंदर्भात कोणीही कधी विचार केला नाही. आपल्या गावामध्ये जर विद्यालय आणि नसतं तर आपल्या विद्यार्थ्यांना परगावी जावं लागलं असतं. गरीब विद्यार्थ्यांना फार प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळं सर्वांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून खऱ्या अर्थानं बापूंनी आपल्या गावावर फार मोठे उपकार केलेले आहेत. आणि ज्युनियर कॉलेज काढूनही ते त्यापेक्षाही आपणाला आणखी चांगली मदत करतायत. त्याबद्दल त्यांचे
मानावा तेवढे आभार कमीच आहेत. तसेच या विद्यालयाला लाभलेला स्टाफ आणि विद्यालयाचे प्राचार्य काकडे सर हे अतिशय मेहनत घेत असल्यामुळं या विद्यालयाची प्रगती, विद्यार्थ्यांचे यश यावरून सर्व दिसून येतं. अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. President, all my teachers and all my friends, today we are celebrating 75th Republic Day of India. All the students here speak on the Republic Day or other subject Shivaji Maharaj, but today I am telling you students how to achieve success in life. How to achieve success in life. Here I am telling you first here how to achieve success means how to reach top of the students. First here one thing is needed, you have to perseverance means work hard, continue study, plan your study and you will reach to success. Here I am giving one example of hibiscus plant. The plant's flower rise from morning to evening. He lives only one day life, but he lives his life fully happily. Another example, ant is working continuously and he become success in his work. Another example I give here, to work hard, make planning of your study. First, you have to decide how to reach our target. Here you first decide target, then start working harder. Slowly, steadily you will reach your target and finally you will become success. I am giving you one advice, concentrate on your target. Make planning of your study regularly, make your study and you will become success in your effort. Thank you very much.